प्रितेश, कसं वाटतंय तोरणा किल्ल्यावर आल्यानंतर? प्रसाद कुठे? हात वर कर. दिसला दिसला, झूम केल्यावर दिसलाय. हा, घोषणा दे एकदा. घोषणा घोषणा दे ना. घोषणा दे, घोषणा. मोबाईल बघ, मोबाईल. किल्ले तोरणा. शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. भारत माता की जय. श्रीप्रसाद, कसं वाटतंय मग तोरणा किल्ल्यावर आल्यानंतर? एकदम छान ट्रेक आहे. येताना ऊन लागलं होतं, पण आता जेव्हा तुम्ही जसे आत ट्रेकच्या याल तेव्हा तुम्हाला थंड वारा आणि सावली लागेल. मध्ये ट्रेक थोडा हार्ड आहे, बऱ्याच पायऱ्या आहेत मध्ये, पण खूप छान ट्रेक आहे. आणि स्वराज्याची मी म्हणून पहिलं शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला तिथे स्वराज्याचं तोरण मानलं महाराजांनी. त्या किल्ल्यावरती यायला खूपच छान वाटते. असली एक्सपिरियन्स म्हणजे असा की गाडी पार्क केली तेव्हा असं वाटलं की हा किल्ला खूपच उंचावर आहे, आपल्याच्यानं होईल का नाही, शक्य होईल का नाही जाणं. मग आम्ही तुरंत काय केलं की पटकन आम्ही नाश्ता करून घेतला. नाश्ता इतका हेवी होता की मग ते खाऊन असं वाटलं की आम्हाला आता शक्यच नाही, होणारच नाही. मग आम्ही चालायला सुरुवात केली. परत मध्ये 2-3 स्पॉट असे आले की आम्हाला वाटलं आता तिथूनच वापस जायचं, पण नाही, पुन्हा विचार केला की थोडंच राहिले म्हणून आम्ही शेवटीला फायनली इथं येऊन पोहोचलो. तरी पण आमचे काही 2 मित्र होते, ते एकदम पाठीमागे होते. त्यांनी काय केली की झोल काही पत्ता लागला नाही, पण ते डायरेक्ट आमच्या पाशी कसे येऊन पोहोचले. शेवट सोबतच केला आम्ही. आमचे 2 मावळे कुठला तरी रस्ता शोधून आलेले असं. खरं सांगायचं म्हणजे तोरणा किल्ल्यावर येण्यासाठी 2 तास तरी लागतात ट्रेक करायला. तरी पण आम्ही जवळपास 1.5 तासातच पोहोचलोय. आणि पुण्यापासून 2 तास लागतात तुम्हाला इथे यायला. खाली गाडी पार्क करायची, नंतर याचं. बट ट्रेकिंग एक्सपिरियन्स खूप छान आहे. आणि तुम्ही झोपून यायला पाहिजे, म्हणजे तुम्ही गाडी चालू शकता. आणि मेन म्हणजे निसर्गाची कमाल. येताना मध्ये बरेच काही तळे, दरी, थंड हवा असे काही स्पॉट्स पण आहेत. आणि जागोजागी तुम्हाला पिण्यासाठी, खाण्यासाठी लिंबू पाणी वगैरे, एनर्जी ड्रिंक वगैरे असे पण आहेत. परत सेफ्टी साईड म्हणून तुम्हाला दोन्ही बाजूंनी अँगल हा व्यवस्थित पद्धतीनं दिलेला आहे. कुठेही अशा पद्धतीची रिस्क आढळून आली नाही की जेणेकरून तुम्ही कोसळल्या जाल किंवा दरीत पडाल, अशी कुठंच रिस्क वाटली नाही. खरंच वेल्हे गावाच्या मदतीने हा सपोर्ट खूप चांगला झाला आहे. हा ट्रेकिंग पॉईंट तोरणागडाचा खूप मस्त बनला आहे. आणि तोरणागड ते राजगड सुद्धा आपण ट्रेक करू शकतो. जवळपास 1 ते 2 तास लागतात त्याच्यासाठी. बट आपण ऑलरेडी राजगड केलेला आहे राजमुद्रा ग्रुपच्या माध्यमातून.
राजमुद्रा ग्रुपचा हा 22वा फोर्ट आहे. याच्या आधी पण आपण खूप सारे फोर्ट केलेत, तर यूट्यूबवर तुम्ही सगळे व्हिडिओज बघू शकता. आणि आमचा एक प्लेयर मागं राहिला होता, तो राजमुद्रा ग्रुपचा सदस्य प्रितेश मागं राहून मी सगळ्यांची देखभाल करत होतो, कारण की महेश राजे जे आहेत ते खूप दिवसांनी ट्रेक करतात, मागच्या मागं पडून नको जायला म्हणून पाठीमागे थांबून मी त्यांची काळजी घेत होतो. रस्त्यात त्यांना चहा पाणी बिस्किट सगळं प्रोव्हाइड करत होतो, त्यामुळे ते वरती आलेले आहेत. तर थँक्स महेश. आपण 23व्या ट्रेकची तयारी वरती बसूनच करूया. हा, आपण जसं बघतोय की किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी आपण उभे आहोत, त्याच्यावरनं मला एक मराठी गाणं आठवते. स्वराज्य तोरण खडे गरजती तोफांचे चौघडे, मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते पुढे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हरे हरे छत्रपती संभाजी महाराज की जय. आपल्यासोबत पुण्यावरनं काही अजून मावळे पण जॉईन झालेले आहेत. तुम्हाला काय वाटतंय ट्रेकिंग एक्सपिरियन्स तुमचा? मस्त आहे निसर्गरम्य. आम्हाला माहिती आहे तुम्हाला थोडा त्रास झाला वाटेमध्ये, पण तरी पण यांनी हार न मानता अतिशय सुंदरपणे त्यांना कॉन्फिडेंटली त्यांनी पण हा ट्रेक पूर्ण पद्धतीने पार केला. त्याच्यामुळे त्यांचं अभिनंदन. 23व्या ट्रेकला आम्हाला पण जॉईन करा. नक्कीच आपण राजमुद्रा ग्रुप जॉईन करू शकता. चला आता गडावरती पाहणी करूयात. आतापर्यंत आपण फक्त गडाच्या मुख्य द्वारापाशी आहोत. थँक्यू, धन्यवाद. हर हर महादेव. महेश जातील का तिथे? कुठं कुठं तिथे बसतो आम्ही फोटो काढ नाही की अरे फोटो काढ ना तिकडे. म्हणते ज्यांना आता इथं होता इकडे काय नाही तुला फिरवताच येत नाही. हवा येऊन दे माहिती आम तिथंच. आपण बहुतेक 5 वाजता खालती जातो. आला आला. तलवार खालतीच राहिली. तिकडे लॅपटॉप काढलाय, पाण्याची बॉटल टाकली ना आले निघून. आम्हाला तुम्ही निघाले 5 मिनिट तिथं ये तिथं काय आम्ही फोनच बंद ठेवला होता. म्हणजे 4 मिनिट मला माहितीच नाही ठरलं, तुम्ही आवरून बसलो. यो 7 किलोमीटर डन. या ना आणि या प्रकारे तोरणा किल्ल्यावरती आपण पोहोचलेलो आहे. प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर थोड्याशा 15-20 पायऱ्या चढून आपण मेन किल्ल्याच्या आतमध्ये आलेलो आहे. हर हर महादेव. तर आपण आता गडावर आलेलो आहोत आणि तुम्ही एक बघू शकता की गडाचा जो दरवाजा आहे तो कशा पद्धतीने बनवला गेलाय. म्हणजे किल्ल्याच्या आत आल्यानंतर पण दरवाजा लवकर दिसत नाही, तर अशा पद्धतीने इथं किल्ल्याचा दरवाजा वगैरे बनवला गेलेला आहे. तर हा एक वास्तुशास्त्राचा एक नवीन कला तुम्ही इथं बघू शकता, कशा पद्धतीने हा दरवाजा बनवला गेला. जवळपास महाराष्ट्रातली प्रत्येक किल्ल्यावरतीच असाच दरवाजा आहे. चला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी.
आपण आता तोरणागडावरती आहोत आणि इथं तुम्ही बघू शकता हा राजगड आहे समोरचा. तर हा इथं राजगडवरनं तोरणावरती येण्यासाठी 1 ते 1.5 तास लागतो. पायी वाट आहे इथं. तर असे 2 महत्त्वाचे किल्ले तुम्ही बघू शकता, इथं तोरणागड आणि इथं राजगड. आपण आलेलो आहोत तोरणा किल्ल्यावर. इथं पाणी सुद्धा आहे. इथं एक छोटंसं मंदिर सुद्धा आहे. आत्तापर्यंत आपण जेवढे किल्ले बघितलेत त्या किल्ल्यात एक चांगल्या पद्धतीने तटबंदी मेंटेन केलेली आहे या किल्ल्याची. तर राजमुद्रा ग्रुपचा हा 23वा ट्रेक आहे तोरणागड. तर इथं मंदिर आहे. मंदिरात जाऊन आपण बघूयात कशा पद्धतीने मंदिर आहे. मंदिर जे आहे ते महादेवाचं आहे. जवळपास 2 तास ट्रेक केल्यानंतर आपण इथं आलोय आणि 2 मंदिर आहेत. राजमुद्रा ट्रेक ग्रुपचे सदस्य आहेत, आता इथं दमलेले आहेत, थोडा आराम करताय. आराम नाही, आम्ही भगवंताची आराधना करतोय. त्यांना खूपच आवडलेलं दिसतंय मंदिर. ओम हर हर महादेव. प्रसन्न वाटते मंदिरात आल्यानंतर. ग्रुपचे अध्यक्ष श्री प्रसाद मराठे हे येत आहेत. ट्रेक झाल्यानंतर आता ते मंदिरात आलेत. देवाचं दर्शन घेतो. आमचा ट्रेक छान झाला म्हणून सांगतो आणि आम्ही सुखरूप रस्त्यावर परत जाऊ दे ट्रेक उतरून. तर गडावर आल्यानंतर जवळपास तुम्हाला 20-25 और 30 मिनिट्स लागतात जवळपास सगळं बघण्यासाठी. अजून एक मंदिर आहे तिथं पण आपल्याला जायचंय. नमस्कार, मी आत्ताच राजगडवरनं आलो. राजगडवरनं या किल्ल्यावर मधनं ट्रेकिंग पॉईंट येतो. डोंगर दिसला तुम्हाला, त्या डोंगरावरनं 3-4 तासाचा रस्ता आहे. तिकडनं तुम्ही वरती येऊ शकता. राजगड दाखवा ना एकदा. समोर ओके, सध्या आपण इकडं इकडनं तोरणावरती आहेत दिसते ना आणि डोंगर, इकडनं जायचं आहे. असं तो समोरचा जो दिसतोय तो राजगड आहे. असंच इथं सिंहगड पण आहे जवळ. तर गडावरती
सेंट्रल लोकेशनला असल्यामुळं तिन्ही पण ठिकाणी जाण्यासाठी वेगवेगळ्या वाटा आहेत. श्रीप्रसाद हा कुठला आहे दरवाजा? कोकण दरवाजा. ओके. आपली गाडी दिसते. कंटिन्यू. आता आपण कोकण दरवाजापाशी आलोय. तुम्ही जर बघितलं कोकण दरवाजावरनं खालती जाऊन तिकडे एक माची आहे तोरण्याची, त्याचं नाव मला आता आठवत नाही आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथनं राजगडला पण जाता येतं. इकडनं खालती उतरून ही जी डोंगररांगा दिसते त्यावरनं तुम्ही जर तेव्हा चालत जाल तर समोर दिसतं राजगड. तर असं पण लोक ट्रेक करतात राजगडपासून तोरणा किंवा तोरणापासून राजगड. हे खालती जर तुम्ही बघत काही लोक खालती चालले, तो गावात एक रस्ता जातो, तिथे एक मंदिर आहे, तिथे लोक चालले ती. तर गडावरती येण्यासाठी 2 दरवाजे आहेत. हा एक दरवाजा आणि आपण जो आलाय तो एक दरवाजा. याचं नाव आहे कोकण दरवाजा.